गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी प्राध्यापक परबत सर आपलं पुन्हा एकदा ज्ञानगंगा एज्युकेशन मंचावर स्वागत करतो. आणि आपला याचा कोणता वेव ऑप्टिक्सचा जो काय टॉपिक चालू आहे त्याचा सेकंड पार्ट दुसरा पार्ट सुरू करतोय. तो दुसऱ्या पार्टमध्ये आपण फर्स्ट पार्टमध्ये हे पाहिलं, वेव ऑप्टिक्सचा दुसरा पार्टमध्ये बघायचं आपल्याला. फर्स्ट पार्टमध्ये आपण लाईट, ही जी काय दिसणारी लाईट आपली नेहमीची लाईट, त्याच्या संदर्भातल्या बऱ्याचशा बाकीच्या थिरीज आहे, मेन भाग थिरी. आणि तिथं हायजन्स वेव्ह थिअरी ॲक्च्युली पाहिली आपण. हायजन्स वेव्ह थिअरी वापरून बाकीचे 2-4 कन्सेप्टचं आपलं जे काय रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, पोलरायझेशन ह्या टाईपच्या त्याच्या बेसिक्सवर आपण चर्चा केलेली आहे. तर पुढचा भाग जो आहे आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थिअरी, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची थेरी, मॅक्सवेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरीच्या बेसिसवर पुढचा जो आहे आपल्याला, ॲक्च्युली नुसतं मॅक्सवेल वेव्ह थेरी असंही नाही म्हणता येणार, वेव्ह थेरीचं मग ते दोन्ही वेव्ह थेरी अप्लाय होईल तिथं, हायजन्स आणि मॅक्सवेल. त्याच्या संदर्भात आपल्याला पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे. पुढचा कन्सेप्ट आपला लाईटच्या संदर्भातला पुढचा कन्सेप्ट जो येतो इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन. म्हणजे आत्ता आपल्याला या टॉपिकमध्ये खरे 3च कन्सेप्ट बघायचे: इंटरफरन्स, आणि दुसरा डिफ्रॅक्शन. आणि तिसरा भाग जो येतो, जे काय ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे, मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप, त्याच्या संदर्भात थोडी चर्चा करायची. मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोपचा रिझॉल्विंग पॉवरच्या संदर्भात चर्चा करायची, किंवा बाकीचं त्याच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या बघायच्या. 3च कन्सेप्ट आहेत तिघांच्या संदर्भात. तर पाहिलं आपण इंटरफरन्स म्हणजे काय, किंवा इंटरफरन्सच्या संदर्भात आपण त्याच्या संदर्भात डिस्कस करू. तर याच्या अगोदर आपण या आधीच्या टॉपिकमध्ये पाहिलं सुपरपोजिशन ऑफ द वेव्स, सुपरपोजिशन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ द वेव्स. तर सुपरपोजिशनचं प्रिन्सिपलचं बेसिक पाहिलेलं आपण सर्व गोष्टी. तरी जस्ट मी थोडं ओव्हरलुकिंग करतो त्याच्या संदर्भात. तर इथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज घेतल्या, आपण 2 वेव्ज घेतल्या. समजा ही एक वेव्ह आणि ही एक दुसरी वेव्ह. तर ह्या 2 इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, ॲम्प्लिट्यूड वेगळा आहे. तिचं इक्वेशन जे आहे ते आपण बऱ्याच ठिकाणी इक्वेशन लिहिलेले, आपण बऱ्याच ठिकाणी आपण तेच टाईपचे इक्वेशन आता हे पण पाहिलेलं आहे. तर हे काहीतरी समजा +φ, आणि इथं पुढं काहीच नाही घेत मी. म्हणजे दोघांमधला फेज डिफरन्स हा अँगल मायनस हा अँगल, म्हणजे टोटल फेज डिफरन्स φ येईल. तर ह्या 2 इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स किंवा लाईट वेव्स व्हेन अरायव्हिंग, 2च बोलतो मी. प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन जे काय पाहिलं आपण, ह्या दोघांचा एकत्र होऊन जे काय येणार आहे रिझल्टंट, दॅट इज द व्हेक्टर सम येते, हे पाहिलं आपण. त्या दोघांचा रिझल्टंट व्हेक्टर सम येते. आणि हा जो काय रिझल्टंट येणार आहे दोघांचा बाय प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह, त्याचा जो काय ॲम्प्लिट्यूड येणार आहे, त्याचा ॲम्प्लिट्यूड जो येणार आहे कॅपिटल ए म्हणतो मी, त्याचा ॲम्प्लिट्यूड जसा 2 व्हेक्टरचा रिझल्टंट व्हेक्टर जो येतो, तो जो येतो व्हेक्टर r इज इक्वल टू अंडर रूट पहिल्याचा म्हणजे a1² प्लस a2² प्लस ट्वाईस a1 a2 कॉस ऑफ दोघांमधला जो काय फेज डिफरन्स आहे तो फाय. समजा याला φ1 म्हणलं, याला φ2 म्हणलं, याला φ2 म्हणलं, तर ते येईल φ1 मायनस φ2. म्हणजे तो जो काय डिफरन्स आहे याला
मी एवढंच बोलतो. 5-1 5-2 म्हणण्यापेक्षा दोघांमधला टोटल डिफरन्स, फेज डिफरन्स जो आहे तो इथं जो आहे हा अँगल आणि हा अँगल, दोघांमधला फेज डिफरन्स जो आहे तो मी इथं फाय घेतला. तर दोघांचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड ही जी काय दोघांची एकत्र होऊन जे काय येणार आहे तिचा रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. Amplitude is directly proportional to the square of the actually intensity is directly proportional to the square of the amplitude. ह्या बेसिसनुसार आपल्याला हा ॲम्प्लिट्यूड इन टर्म्स ऑफ द इंटेन्सिटी लिहिता येईल. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आपण इथं करत नाही बसणार, त्याच्यात वेळ जातो आपल्याला पुढं सरकून MCQ सोडवायचे. तर हा ॲम्प्लिट्यूड जो आहे दोन्ही फेज जे दोन्ही ज्या काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स सुपर इम्पोज होत असतील तर आपण पाहिलं त्या कशा सुपर इम्पोज होतात. कंडिशन म्हणजे सुपर इम्पोज होताना इन फेज होता का आउट ऑफ फेज. इन फेज होत असेल तर रिझल्टंट जो काय वाढतो, आउट ऑफ फेज होत असेल तर रिझल्टंट कमी होतं. इन फेज त्याच्यावरनं दोघांचं जे काय आला रिझल्टंट वाढलेला असेल. म्हणजे क्रस्टवर ट्रब ओव्हरलॅप होत असेल, ट्रबवर ओव्हरलॅप होत असेल, क्रस्टवर ओव्हरलॅप होत असेल, हे पाहिलेलं आहे आपण. एका वेव्हचं क्रस्टवर ओव्हरलॅप झालं, ट्रबवर ओव्हरलॅप झालं, त्यामुळं पहिल्याचा ॲम्प्लिट्यूड ए असेल किंवा इथं आपण A1 दाखवला, दुसऱ्याचा ॲम्प्लिट्यूड A2 दाखवला. त्यामुळे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जो आहे तो A1 + A2 होणार आहे, दोघांचं सुपर इम्पोज होऊन वरच्या बाजूला जो काय येणार आहे A1 + A2 येणार आहे, किंवा खालच्या बाजूचा रिझल्टंट जो येणार आहे तो A1 + A2च येणार आहे. त्यामुळे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जो येणार आहे तो ±A1 A2 येईल. आणि दोघांचे ॲम्प्लिट्यूड जर मी इथं सेम घेतले, दोघांचे ॲम्प्लिट्यूड सेम घेतले तर रिझल्टंट जो येतो सेम ॲम्प्लिट्यूड आपण घेणार आहे खरे. त्यामुळे दोघांचा ॲम्प्लिट्यूड सेम घेतलं तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जो येणार आहे ±2 ए येणार आहे. इन फेजमध्ये म्हणजे क्रस्टवर ओव्हरलॅप होत असेल आणि आउट ऑफ फेज किंवा ट्रबवर ओव्हरलॅप होत असेल तर तेव्हा रिझल्टंट जो येतो वाढतो. दॅट फिजिकल इफेक्ट जे काय वाढ झाली, इन्क्रीज झाली, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड वाढला, किंवा एकच क्रस्ट ट्रबवर ओव्हरलॅप होत असेल, ट्रबवर समजा या पहिल्याचं क्रस्ट आहे, दुसऱ्याचं ट्रब क्रस्ट, असं ओव्हरलॅपिंग असेल तर तिथं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड 0 येईल. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड 0 येईल. तर हे जे काय रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड इन फेजमध्ये एकत्र असेल तर इन फेजमध्ये सुपर इम्पोज झाले तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड वाढतो. आउट ऑफ फेजमध्ये सुपर इम्पोज झाले तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड कमी होतो. दोघांचा ॲम्प्लिट्यूड सारखा असेल तर रिझल्टंट जो वाढ तो ±2 होईल. आणि दोघंही सारख्या मॅग्निट्यूडचे असेल तर नेट रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जो येणार आहे तो झिरोच येणार आहे, ऑलमोस्ट 0. तर इन फेजमध्ये जी काय एनहान्समेंट झाली, वाढ झाली, किंवा आउट फेजमध्ये जे काय कमी झालं, एनहान्समेंट होणं म्हणजे वाढ होणं, किंवा कॅन्सलेशन होणं म्हणजे कमी होणं. तर दिस एनहान्समेंट ऑर कॅन्सलेशन म्हणजेच इन्क्रीज ऑर डिक्रीज, दॅट इज हा जो काय फिजिकल इफेक्ट प्रोड्यूस्ड होणार आहे दॅट इज कॉल्ड इंटरफरन्स. ॲक्च्युली त्याला खरं इंटरफरन्स म्हणतात. आणि मग तो कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, इन्हान्समेंट होणं म्हणजेच वाढ होणं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, आणि डिक्रीज होणं म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये आपण पाहिलं, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स फार जास्त आणि दुसरा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स
तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये काय, कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स लिहायचे आपल्याला. याच्या कंडिशन आपण पाहिलेलं आहे याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये, त्यावेळेसच मी बोललो आपण परत घेणार नाही किंवा परत आपल्याला त्याची घेण्याची आवश्यकता नाही, तरी परत आपण घेऊन राहिलो. कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, कारण हे आपल्याला इथं लागतंय, त्याशिवाय आपल्याला पुढे सरकता नाही येत. तर कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इन टर्म्स ऑफ द फेजच्या फॉर्ममध्ये लिहितो. फेज डिफरन्स, फेज डिफरन्स म्हणजे कधी कधी इन फेजमध्ये येणार आणि कधी कधी आउट ऑफ फेज, हे पाहिलं होतं पण ह्या टाईपनी. दोघांमधला फेज डिफरन्स 0, एकाला एवढ्याला क्रस्ट म्हणलं, या खालच्या पार्टला ट्रप, क्रस्ट ट्रप, क्रस्ट ट्रप, क्रस्ट ट्रप, ह्या टाईपनी. क्रस्ट क्रस्टवर ओव्हरलॅप झाल्या, ट्रप ट्रपवर ओव्हरलॅप झाल्या, फेज डिफरन्स दोघांमधला 0 झाला. ही दुसरी वेव थोडी अशी पुढं ओव्हरलॅप झाली, पुढच्या क्रस्ट आणि पुढच्या ट्रबवर, त्यामुळे इथं दोघांमधला फेज डिफरन्स हा पाय आणि हा खालचा पाय म्हणजे 2 पाय झाला. सेम टाईपनी पुढची वेव पुढं सरकली, अजून फेज डिफरन्स 4 पाय झाला, 6 पाय. हे झालं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचं, हे पाहिलेलं आपण. इथं जे दिसतं मी त्याच्यानुसार बोलून राहिलो. त्यामुळे फेज डिफरन्स जो आहे, फेज म्हणजेच अँगल, अँगलमधला डिफरन्स फाय, डेल्टा म्हणजे स्मॉल म्हणजे डिफरन्स, थोडक्यात डेल्टा फाय, फाय म्हणजे अँगलमधला डिफरन्स, जो काय असेल आत्ता पाहिला आपण 0, 2 पाय, 4 पाय, ह्या टाईपनी जर असेल म्हणजे काय झालं, ते पायला 0, 2, 4, 6 म्हणजे 2 पाय, 2n, 2n इंटू पाय झालं, 2n इंटू पाय म्हणजेच इवन इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय झालं. 2n म्हणजेच इवन इंटिग्रल, इवन इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय झालं. सेम टाईपनी इकडची कंडिशन लिहितो आम्ही. सेम टाईपनी कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, फेज डिफरन्स किती पाहिजे आत्ता पाहिला पण, एकाचं क्रस्ट दुसऱ्याच्या ट्रबवर ओव्हरलॅप होत असेल म्हणजे पहिलाच जो काय राहिला फाय डिफरन्स राहिला, पहिलाच डिफरन्स जो आहे तो पाय राहिला. ही वेव पुढं ओव्हरलॅप झाली, हा पाय अधिक पाय अधिक पाय म्हणजे 3 पाय झाला, अजून पुढं ओव्हरलॅप झाली 5 पाय झालं, 5 पाय म्हणजे फेज डिफरन्स जो इथं दाखवतो मी त्या टाईपनी बुद्धीत घ्यायचं, त्या टाईपनी विचार करायचा. काही मेकॅनिकली पाठ करायचं, काहीतरी रट्ट्या मारायचं असं नाही. पाय, 3 पाय, 5 पाय, ह्या टाईपनी फेज डिफरन्स जे असे जेव्हा जेव्हा असं येतील म्हणजे पाय 1, 3, 5 म्हणजे काय झालं, ॲक्च्युली हे इवन नाही झालं, हे ऑड इंटिग्रल झालं, ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय झालं, ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय म्हणजे 2n-1 पाय झालं, 2n-1. चेक करतो मी, यांची व्हॅल्यू 1 घेतली तर 2-1 म्हणजे पाय, यांची 2 घेतली 4-1 3 पाय. चेक केलं, रिवर्स ताळा करून पाहिला मी, 2n-1 पाय झालं म्हणजे हे ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय झालं, ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय. कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. पहिली कंडिशन लिहिले इन टर्म्स ऑफ द फेजच्या फॉर्ममध्ये, इन टर्म्स ऑफ द फेज डिफरन्सच्या फॉर्ममध्ये. हीच कंडिशन आपल्याला इन टर्म्स ऑफ द पाय, इन टर्म्स ऑफ द डिस्टन्स, हे जे फेज म्हणजे अँगलच्या फॉर्ममध्ये लिहिली होती, त्याच्याऐवजी आता आपल्याला ती इन टर्म्स ऑफ द लॅम्बडा किंवा इन टर्म्स ऑफ द डिस्टन्स किंवा अजून इन टर्म्स ऑफ द लॅम्बडा म्हणण्यापेक्षा डेल्टा एक्स म्हणतो, एक्स म्हणजे डिस्टन्स. हे फेज डिफरन्स झाला, फेज म्हणजे अँगलमधला डिफरन्स, आणि एक्स म्हणजे डिस्टन्स, डेल्टा एक्स म्हणजे हा पाथ डिफरन्स झाला. हा फेज डिफरन्स आहे, आपल्याला तेही शब्द कळत नसतात. फेज डिफरन्स आणि हा जो आहे खालचा पाथ डिफरन्स, पाथ डिफरन्सच्या फॉर्ममध्ये लिहितो मी. म्हणजे एक वेव जेव्हा पूर्ण कंप्लीट होती तेव्हा लॅम्बडाच्या करस्पॉन्डिंग किती अँगल येतो, 2 पायच्या 2 पाय येतो,
म्हणजे 2π बरोबर लॅम्बडा. त्यामुळे इथं 2πच्या करस्पॉन्डिंग म्हणजे फेज जेव्हा 2π असेल त्याच्या करस्पॉन्डिंग पाथ जो तो लॅम्बडा झाला. 4πचा 2 लॅम्बडा होईल, 0चा 0 होईल. म्हणजे असं जेव्हा असेल 0 1 2 3 0 1 2 3 लॅम्बडाचे म्हणजे काय आलं हे ऑल इंटिग्रल मल्टिपल आलं ऑफ लॅम्बडा. ऑल इंटिग्रल मल्टिपल म्हणजे ॲक्च्युली हे एन लॅम्बडा आलं. कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इन टर्म्स ऑफ द पाथ डिफरन्स. सेम टाईपने इकडं कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स 2π लॅम्बडा. तर पायसाठी किती होईल? पायसाठी लॅम्बडा बाय 2. इथं पाय दिसतं त्यामुळे त्याच्या करस्पॉन्डिंग लॅम्बडा बाय 2 आलं. पायच्या करस्पॉन्डिंग लॅम्बडा बाय 2 आलं. 3 तसंच 5 पायच्या करस्पॉन्डिंग लॅम्बडा बाय 2. त्यामुळे हे आलं लॅम्बडा बाय 2. काय आलं? 1 3 5 म्हणजेच ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आलं. इट इज ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. पाहिजे तर मी ऑड शब्द याच्या फॉर्ममध्ये लिहितो. ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 झाले. म्हणजेच ऑड इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2. काय लिहायची गरज नाही आपल्याला, हजारो शब्दामध्ये लिहिता येत असतं. तर याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स किंवा डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. तर आत्ता पाहिलं आपण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल आत्ता घेतलेल्या आपण ज्या 2 वेव्ज होत्या सेम ॲम्प्लिट्यूडच्या, सगळ्या दृष्टीने सारख्या होत्या. त्यामुळे तिथं ॲम्प्लिट्यूड दोघांचा पहिलीचा आहे आणि दुसरीचा आहे म्हणजे ट्वाईस ये जेव्हा प्लस ऑर मायनस असं असेल. जेव्हा कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे इन फेजमध्ये एकत्र येतील. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स हे इन फेजमध्ये एकत्र आल्या तर येतोय आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जे आहे ते आउट ऑफ फेजमध्ये एकत्र आल्या तर येतं. आउट ऑफ फेज. आणि दोघांचा ॲम्प्लिट्यूड आपण जे काय होतं ते सारखा घेतला होता. त्यामुळं दोघांचा एकत्र येऊन प्लस ऑर मायनस ट्वाईस ये किंवा दोघं इथं दोघं क्रस्टबरोबर ओव्हरलॅप झालं तर टोटल नेट 0 होणार आहे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. त्यामुळे हे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचं इकडं आणि हे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सचं. तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्समध्ये ॲम्प्लिट्यूड जो आहे तो डबल होणार आहे, कारण दोघांचा पहिल्याचा ए म्हणलं आणि दुसऱ्याचा ए. डिस्ट्रक्टिव्हमध्ये नेट 0 होणार आहे. ह्या कंडिशन वापरून आपल्याला पुढं सगळ्या गोष्टी करता येतात. ते लागणार आहे आपल्याला, हे लागणार आहे. आता खरं आपल्याला इंटरफरन्स बघायचं आहे. इंटरफरन्स यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. यंग्स एक्सपेरिमेंट बघायचा. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट अबाउट द इंटरफरन्स ऑफ द व्हिजिबल लाईट. थोडं त्याचं बेसिक ऐकायचं आहे. बेसिक ऐकायचं म्हणजे आपल्याला हे रिव्हिजन टाईप आहे, त्यामुळे मी थोडं पुढचं आधी बोलतो किंवा काही गोष्टी बोलतो. तर यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये काय आहे? ॲक्च्युली काहीतरी सोर्स घेतला, पॉईंट सोर्स म्हणजे बल्ब घेतला थोडक्यात. सोर्स इन द फॉर्म ऑफ पॉईंटच्या फॉर्ममध्ये सोर्स घेतला. इथं काहीतरी कार्डबोर्ड ठेवलं किंवा हा सोर्स घेतला. आता बेसिकनुसार आपलं काय हायजन्स वेव्ह थेअरीनुसार याच्यातून ह्या टाईपने अशा वेव्ज चालल्या, लाईट वेव्ज. त्यामुळे आपण इथं कुठेही असे वेव्ह फ्रंट काढले तर असे इन्फानाईट वेव्ह फ्रंट येणार आहे, स्पेरिकल वेव्ह फ्रंट. असं लांब अंतरावर गेल्यानंतर समजा मी इथं कुठंतरी कार्डबोर्ड ठेवलं, इथं कुठंतरी कार्डबोर्ड ठेवलं, कार्डबोर्ड ठेवलं, तर इथं इथून येणाऱ्या सगळ्या वेव्ज याच्यापासून इकडं कुठंतरी पॉईंट सोर्स होता, त्याच्यापासून इथं येणाऱ्या वेव्ज ऑलमोस्ट फार जास्त अंतरावर आहे. आणि ते जर थोडं बेसिक कळलेलं असेल तर इथं येणाऱ्या वेव्ह ज्या आहेत त्या, इथं येणाऱ्या याच्यापाशी येणाऱ्या वेव्ह ज्या आहेत त्या ऑलमोस्ट प्लेन वेव्ह फ्रंट तयार होणार आहे. तर इथं प्लेन वेव्ह फ्रंट समजा तयार झाला, हा सोर्स S1 म्हणून झाला, हा सोर्स S2 म्हणून झाला, सेकंडरी सोर्सेस झाले. याच्यापासून परत ह्या S1 पासून
ह्या दोघांमधला डिस्टन्स मी स्मॉल एस घेतलं, स्मॉल डी घेतलं. रेग्युलरचे सिम्बॉल्स वापरतो मी. दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ते सोर्स S1 आणि S2 हे 2 सोर्सेस आहे, नॅरो सोर्सेस. ह्या डार्क रूममधले एक्सपेरिमेंट असतात. ते कार्डबोर्ड घेतलं, त्याला 2 पिन होल पाडले. ते 2 पिन होल म्हणजे पहिला पिन होल त्याला S1 म्हणलं, दुसऱ्या पिन होलला S2 म्हणलं. तर हा S1 आणि S2 जे आहे ते यसपासून तयार झाले, ह्या सोर्सपासून तयार झाले. त्यामुळे हे S1 आणि S2 जे आहे ते इक्वली ब्राईट असतील, इक्वली ब्राईट असतील. नॅरो सोर्सेस छोटे पिन होल पाडलेले. इक्वली ब्राईट, नॅरो हे शब्द प्रॉपर लक्षात घ्यायचे आपल्याला, पुढे त्यांचा अर्थ आहे. आणि मग याच्यापासून असे सेकंडरी, हे जे काय S1 S2 असं सेकंडरी सोर्सेस आहे. त्यामुळे हे पुढं परत लाईट्स चालल्या, सेकंडरी वेव्ह चालल्या. तर याचे मी वेव्ह फ्रंट काढतो. S1 आणि S2चे आत्ता जसे याचे असे इनफायनाईट वेव्ह फ्रंट काढले होते, असे भरपूर वेव्ह फ्रंट काढले होते, तसे S1 आणि S2चे वेव्ह फ्रंट काढतो. ते वेव्ह फ्रंट फक्त मी कुठेही घेण्याऐवजी कुठं घेतो ते वेव्ह फ्रंट? जिथं जिथं क्रस्ट येईल किंवा जिथं जिथं ट्रब येईल. म्हणजे थोडक्यात हा सोर्स S1, याच्या अशा वेव्ह चालल्या समजा, हा असं क्रस्ट ट्रप चाललं, क्रस्ट ट्रप. तर ह्याचा हा क्रस्ट हा झाला पहिला वेव्ह फ्रंट क्रस्टवर. हा ट्रप हा झाला पुढचा वेव्ह फ्रंट ट्रबवर. हा क्रस्ट हा झाला पुढचा वेव्ह फ्रंट. क्रस्ट आणि ट्रबवर वेव्ह फ्रंट काढतो. हे एक लक्षात घ्यायचे आपल्याला. रेग्युलरला आपण पूर्ण अर्थाने डोक्यात घेतलं नसेल तर मी वेव्ह फ्रंट कुठेही नाही काढत, तर असे याचे क्रस्ट ट्रबवर वेव्ह फ्रंट काढतो. दोन्ही सोर्सचे पहिल्याचा क्रस्ट, पहिल्याचा क्रस्ट ट्रबवर वेव्ह फ्रंट काढून राहिलो मी. क्रस्ट आणि ट्रबवर वेव्ह फ्रंट काढतो मी. क्रस्ट ट्रब, हा क्रस्ट ट्रब डॉटेड लाईननी ट्रबवरचा वेव्ह फ्रंट दाखवतो, फुल लाईननी क्रस्टवरचा दाखवतो, डॉटेड लाईननी ट्रबवरचा दाखवतो. ट्रब, क्रस्ट, ट्रब ह्या टाईपनी भरपूर वेव्ह फ्रंट काढले. थोडे 2-3च दाखवतो मी आत्ता बोललेलं, आणि आधीचं जर आपण लक्षात घेतलेलं असत. सेम टाईपनी S2चे मी क्रस्ट, त्याच्यानंतर डॉटेड लाईनी ट्रबवर दाखवला, त्याच्यानंतर क्रस्ट, त्याच्यानंतर डॉटेड लाईनी ट्रबवर दाखवला. आपल्याला कळण्या इतकं, कन्सेप्ट कळण्या इतकं मी बोलतो. तर प्रॉपर डायमेन्शन, प्रॉपर माप सगळे व्यवस्थित घेऊन काढला तर छानपैकी डायग्राम येणार आहे. फक्त आपल्याला तिथं डायग्राम काढण्याचा अर्थ लक्षात घ्यायचा. मी वेव्ह फ्रंट कुठेही नाही काढत, क्रस्ट ट्रबवर दोघांचे वेव्ह फ्रंट काढतो. त्यामुळे आता जिथं जिथं पूर्ण अशा दोन्ही लाईन एकत्र आलेल्या असतील, पूर्ण लाईन, दोन्ही लाईन इंटरसेप्ट होत असतील, दोन्ही वेव्ह फ्रंट वरच्या सोर्सचा S1चा आणि S2चा पूर्ण लाईन, म्हणजे दोन्ही पूर्ण लाईन जिथं जिथं इंटरसेप्ट होतात, किंवा जिथं जिथं अशा कट लाईन, दोन्ही कट लाईन इंटरसेप्ट होत असतील, दोन्ही पूर्ण लाईन इंटरसेप्ट झाल्या, याचा अर्थ काय? क्रस्टवर ओव्हरलॅप झालं. दोन्ही डॉटेड लाईन इंटरसेप्ट झाल्या, याचा अर्थ काय? ट्रबवर ओव्हरलॅप झालं. त्यामुळं क्रस्टवर ओव्हरलॅप झालं किंवा ट्रबवर ओव्हरलॅप झालं तरी तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच येणार आहे. ती कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येणार आहे. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड जो येतो प्लस ट्वाईस ए होणार आहे. क्रस्टवर असेल आणि ट्रबवर असेल तर मायनस ट्वाईस ए होईल. हे नीट लक्षात घ्यायचं. आणि जेव्हा एक पूर्ण लाईन, म्हणजे एकाचा पूर्ण काय जे आहे वेव्ह फ्रंट आणि दुसऱ्याची कट, म्हणजेच असं कट वेव्ह फ्रंट, म्हणजेच एकाचा ट्रब आणि दुसऱ्याचा क्रस्ट, असं जेव्हा असेल तेव्हा काय येईल? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येईल.
मी स्टारनी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स दाखवतो आणि गोल्ड स्पॉटनी राऊंड स्पॉटनी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स दाखवतो. हे प्रॉपर डायमेन्शन घेतले, प्रॉपर डायमेन्शन, आणि मग ही रे डायग्रॅम काढली. पण रे डायग्रॅमच झाली खरी, विथ इंटरफरन्स दाखवून काढलेली. आणि इकडं पुढं स्क्रीन घेतली, स्क्रीन घेतली आपण. तर इथं प्रॉपर डायमेन्शन असेल तर ते नीट येईल. स्क्रीन घेतली तर जिथं जिथं क्रस्टवर ओव्हरलॅप झाले किंवा जिथं जिथं ट्रबवर ओव्हरलॅप झाले त्याच्या करस्पॉन्डिंग आत्ता मी बोललो हे असे स्टारने मी ते दाखवतो, स्टारने दाखवतो. तर ह्या अशा टाईपने ते काय झालं, तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येईल, म्हणजे ब्राईट पॉईंट्स येतील, असे ब्राईट पॉईंट्स येतील, हे ब्राईट पॉईंट्स येतील. आणि जिथं एक पूर्ण लाईन आणि दुसरी कट लाईन, जिथं जिथं ओव्हरलॅप झालं तिथं तिथं एक पूर्ण लाईन आणि दुसरी कट लाईन, हां मी अशा स्पॉटने दाखवलं. त्याच्या करस्पॉन्डिंग ते जे येणार आहे ते डार्क पॉईंट येणार आहे, डार्क पॉईंट. तर हे जे हे डार्क पॉईंट झाले आणि हे जे हे ब्राईट पॉईंट झाले, हे डार्क पॉईंट झाले. पॉईंट शब्द वापरतो मी. आणि मग हे स्क्रीनवर सगळे ब्राईट पॉईंट एकत्र येऊन इथं ब्राईट बँड तयार होईल, किंवा सगळे हे डार्क पॉईंट एकत्र येऊन इथं डार्क बँड तयार होईल. तर ह्या टाईपने अल्टरनेट स्क्रीनवर ब्राईट आणि डार्क पॉईंट्स एकत्र येऊन ब्राईट आणि डार्क बँड्स तयार होणार आहे. हा झाला खरा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. 2 स्लिट वापरलेल्या आहे. ही एक स्लिट S1 आणि S2, त्या 2 स्लिट आपण सिंगल सोर्स S1 पासून तयार केलेल्या आहे. सिंगल सोर्सपासून ते जे काय इन्फायनाईट बरेचसे वेव्ह फ्रंट इथपर्यंत आल्यानंतर काय होणार आहे, ऑलमोस्ट छोटा पार्ट घेतला त्याचा, ह्या इंटरफरन्स जे आले त्याचा छोटा पार्ट घेतला इथं, तर तो ऑलमोस्ट जो आहे तो प्लेन वेव्ह फ्रंट येईल. तर हा झाला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. थोडं बेसिक आता नीट ऐकायचं. तर यंग्सने इथं सुरुवातीला साधा आपला बल्ब घेतला होता, व्हाईट लाईट घेतली होती. व्हाईट लाईटमध्ये 7 कलर असतात. 7 कलर असतात, म्हणजे ते मोनोक्रोमॅटिक नसते. क्रोमा म्हणजेच कलर. 7 कलरची ती लाईट असते. 7 कलरची सुरुवातीला त्यांनी यंग्सने व्हाईट लाईट घेतली होती, आपली नेहमीचा बल्ब घेतला होता. नंतर त्यांनी काय केलं, ते व्हाईट लाईट सिंगल कलरने रिप्लेस केली. सिंगल कलरने म्हणजे कोणतं, मोनोक्रोमॅटिक लाईट घेतली. सोडियम किंवा मर्क्युरी वेपर लॅम्प, सोडियम मर्क्युरी जे लॅम्प आहे त्याच्यामध्ये जी काय लाईट आहे ती सिंगल कलरची असते. सोडियम किंवा मर्क्युरी लॅम्प घेतला, तर मोनोक्रोमॅटिक लाईट घेतली. तर त्यावेळेस त्याला असं लक्षात आलं का इथला इंटरफरन्स पॅटर्न जो येतो वेल सस्टेंडेड, स्टेडी, वेल डिफाईंड येतो. तर मोनोक्रोमॅटिक लाईट घेतली तर वेल डिफाईंड आला. ॲम्प्लिट्यूड जे आहे ते दोन्ही वेव्हचे जर सारखे घेतले, ॲम्प्लिट्यूड म्हणजे इक्वली ब्राईट घेतले, तर इथं वेल डिफाईंड पॅटर्न येतो. कोहरंट जर घेतले, ते कोहरंट सोर्सेस, आता याच्यापासून पासूनच S1 आणि S2 तयार झालेला आहे. पासूनच S1 आणि S2 तयार झाला. पासून S1 जेवढ्या लांब आहे तेवढाच S2 तेवढा लांब आहे. त्यामुळे दोघांमधला फेज डिफरन्स, ॲक्च्युली फेज डिफरन्स जो आहे 0 झाला. फेज डिफरन्स 0 असेल किंवा कॉन्स्टंट जर असेल तर त्याला कोहरंट सोर्सेस म्हणतात. कोहरंट म्हणजेच कोहरंट याचाच अर्थ फेज डिफरन्स 0 किंवा कॉन्स्टंट. तर आता हे दोन्ही सोर्सेस सारख्या अंतरावर आहे, म्हणजे त्यामुळे त्या दोघांमधला फेज डिफरन्स असू नाही तर पाथ डिफरन्स तो 0 येईल. कॉन्स्टंट जो येतो इथला कॉन्स्टंटच मुळात 0 येणार आहे, आणि फेज डिफरन्स 0 आला म्हणजे ते कोहरंट झाले. मी हे शब्द प्रॉपर वापरतो त्यामुळे नीट लक्षात घ्यायचं. कोहरंट सोर्सेस झाले. सोर्सेस जे आहे ते कोहरंट झाले. कोहरंट म्हणजे फेज डिफरन्स कॉन्स्टंट आणि किंवा 0,
तर इथं कॉन्स्टंट खरा तो झिरोच आहे. जो काय कॉन्स्टंट येतो दुसरा तिसरा कोणी नसून इथं तो झिरो येतो. मग कोहरंट सोर्सेस असतील मोनोक्रोमॅटिक. आता सोडियम जर घेतलं तर तो मोनोक्रोमॅटिक सोर्स झाला. हा सोर्स मोनोक्रोमॅटिक झाला, त्यामुळं S1 S2 जे आहे ते मोनोक्रोमॅटिकच सोर्सेस होतील. मोनोक्रोमॅटिक म्हणजे सेम वेव्हलेंथचे. याच्यापासूनच हे S1 S2 तयार झाले, त्यामुळं इक्वली ब्राईट असणार आहेत. हे दोन्ही सोर्सेस इक्वली ब्राईट असतील. इक्वली ब्राईट असतील. आत्ता मगाशी मी बोललो हे छोटे छोटे पिन होल्स आहेत. S1 आणि S2 जे आहे ते सेकंडरी सोर्सेस जे काय आपण घेतले ते असं कार्डबोर्डला छोटी पिन होल पाडलं. त्यामुळे ते काय झाले छोटे सोर्सेस म्हणजे नॅरो सोर्सेस झाले. ॲक्च्युली नॅरो झाले. सोर्सेस आर नॅरो. पुढचं काय झालं, हे दोघांमधलं डिस्टन्स एकदम कमी घेतलं. हे स्मॉल डी जो येतो एकदम कमी घेतला, म्हणजे दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ते स्मॉल झालं. स्मॉल डी इज स्मॉल. डिस्टन्स बिटवीन टू सोर्सेस इज व्हेरी व्हेरी स्मॉल. हे झालं. पुढचं अजून लिहितो मी. पुढचं अजून एक लिहितो. हे सोर्सेस आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स कॅपिटल डी जास्त घेतलं. सोर्सेस आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स इज कम्पॅरेटिव्हली व्हेरी लार्ज घेतलं. आणि अजून एक लिहितो मी 7वी कंडिशन. ही जी काय लाईट याच्यापासून तयार झाली, इथं गेलेली तर एकाच प्लेनमध्ये चालली, मग ते सेम प्लेनमध्ये पोलरायझेशन होणार आहे. पोलरायझेशन जे काय लाईटचं होणार आहे, पोलरायझेशन इन सेम प्लेन. सेम प्लेनमध्ये जर होणार असेल, सेम प्लेन. आता हे सगळ्या कंडिशन जे काय 7 कंडिशन्स लिहिले आपण, ह्या 7 कंडिशन अशा या सगळ्या गोष्टी केल्या तर जो काय इथं स्क्रीनवर जो काय पॅटर्न येणार आहे तो वेल डिफाईन्ड, स्टेडी, डिस्टिंग्विश, हायली कॉन्ट्रास्ट असणार आहे. त्याची फ्रिंजची विड्थ जी आहे ती भरपूर असणारी, म्हणजे फ्रिंज विड्थ लार्ज असणारे, ह्या सगळ्या गोष्टी असणारा वेल इंटरफरन्स पॅटर्न येईल. त्यामुळे हे झालं कंडिशन फॉर इंटरफरन्स पॅटर्न. कंडिशन फॉर इंटरफरन्स पॅटर्न. आणि मग ते काय पुढे जाऊन आपल्याला हे जे काय आहे, ठीक आहे, कंडिशन फॉर इंटरफरन्स पॅटर्न. मगाच्या ज्या पाहिल्या त्या कोणत्या कंडिशन पाहिल्या? फॉर कंडिशन काय ते अँगल फेज डिफरन्स किंवा पाथ डिफरन्स, कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सच्या कंडिशन पाहिल्या. ह्या ज्या काय कंडिशन आहे आत्ता ज्या लिहिल्या त्या वेल डिफाईन्ड इंटरफरन्स पॅटर्न. कंडिशन फॉर हे जे काय स्क्रीनवर दिसणार आहे ते व्यवस्थित वेल डिफाईन्ड स्टेडी इंटरफरन्स आला पाहिजे, त्याच्या कंडिशन झाल्या. कंडिशन फॉर वेल डिफाईन्ड वेल अँड स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न. स्टेडी इंटरफरन्स पॅटर्नच्या कंडिशन आहे. तशा 7 कंडिशन आपण पाहिलं तर ते कशामुळं कशा आत्ता इथं सगळ्या 7 कंडिशन ते व्हॅलिड करतं. त्यामुळे स्क्रीनवर जो येणार आहे तो वेल डिफाईन्ड पॅटर्न येणार आहे. आता हेच डायग्रॅम मी इथं जे काय वेव्ह फ्रंट काढले होते क्रस्ट ट्रबवर, आणि मग इकडं स्क्रीनवर अल्टरनेट हा सेंट्रल मॅक्सिमा, ॲक्च्युली सेंट्रल ब्राईट बँड झाला. ब्राईट बँड स्टारनी ब्राईट बँड दाखवतो आपण मगाशी बोललो. आणि हे जे आहे ते एकाड एक हे स्पॉट जे गोल गोल स्पॉट आले, गोल गोल म्हणजे काय, हा डार्क बँड झाला. डार्क बँड सेंट्रल बँड जो आहे इट इज ऑलवेज ब्राईट, आणि मग एकाडे ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क ब्राईट डार्क ह्या टाईपने ब्राईट डार्क बँड येतात. समजा इथं कोणतं तरी आलं तर हा कोणता येईल, हा ब्राईट बँड, मधी डार्क बँड, पुढं ब्राईट बँड, डार्क बँड, पुढचा ब्राईट बँड, असे अल्टरनेटली बँड्स येणार आहेत. तर हीच डायग्राम मी वेव्ह फ्रंट न दाखवता
तीच डायग्राम काढतो मी आता परत. हे बाकीचं न दाखवता आपल्याला तिथला पाथ डिफरन्स, फेज डिफरन्स किंवा थोडा ॲनालिटिकली बघायचं आहे आपल्याला. ॲनालिटिकली बघायचं आहे. हा झाला समजा S1 S2, हा S1 आणि S2 मगाच्या सारखेच ते. इकडं कुठंतरी सोर्स आहे, इथं आलेले ते वेव्स इन फेजमध्ये आल्या, त्यामुळे हा झाला S1 आणि S2. हे पिन होल झाले, हे पिन होल झाले. वूडबोर्ड जे आहे त्याला 2 पिनांनी छिद्र पाडलं. हा झाला S1 S2. हे झालं दोघांमधलं डिस्टन्स. S1 आणि S2 मधलं डिस्टन्स स्मॉल डीने दाखवलं. इथं कुठंतरी स्क्रीन घेतली, स्क्रीन आणि याच्यातलं डिस्टन्स कॅपिटल डी. फास्टमध्ये थोडं फक्त आपल्याला त्याचं जस्ट बेसिक लक्षात घ्यायचं आहे. मगाचं काढलेली डायग्रॅम. तर फक्त इथं मी ते फक्त वेव्ह फ्रंटनं दाखवता, फक्त आता डायरेक्ट रेच्या साह्याने दाखवतो. इथं सेंट्रल मॅक्सिमा येणार आहे, सेंट्रल मॅक्सिमा. सेंट्रल मॅक्सिमा ह्या पॉईंटला काहीतरी म्हणलं मी ओ, तर हा ओ पॉईंट म्हणजे सेंट्रल पॉईंट. इकडं कुठंतरी एकाड एक हा सेंट्रल मॅक्सिमाच असणार आहे खरा. आणि मग एकाड एक ब्राईट बँड, सेंट्रल बँड जो आहे तो ब्राईट बँड आहे. ब्राईट बँड मी याने दाखवतो रेडने. आणि त्याच्यानंतर एकाड एक ब्राईट डार्क बँड येणार आहे. हा ब्राईट बँड आल्यानंतर पुढचा जो येणार आहे तो डार्क बँड येणार आहे एकाड एक स्क्रीनवर. ब्राईट बँड मध्ये गॅप सोडतो मी, डार्क बँड, ब्राईट बँड, डार्क बँड असं एकाड एक येणार आहे. सारख्या विड्थचे येणार आहे, सारख्या विड्थचे. ब्राईट बँड, डार्क बँड असं ह्या साईडने येणार आहेत. सेम टाईपने ह्या साईडने ब्राईट बँड, डार्क बँड, ब्राईट बँड, डार्क बँड, ब्राईट बँड असं येणार आहेत. हे जे काढलं मी हे ब्राईट बँड काढलं. आणि हा मधला गॅप जो आहे तो डार्क बँड झाला. खरं हा मधला गॅप जो आहे तो डार्क बँड झाला. त्यांची विड्थ सारखी असते, ब्राईटची जेवढी आहे तेवढीच डार्कची, एवढं लक्षात घ्यायचं. तर ही जी स्क्रीन आहे, ह्या स्क्रीनवर आता इथं कुठं सेंट्रलपासून म्हणजे ओ पॉईंटपासून, याला ओ पॉईंट म्हणतो, तर काहीतरी वाय अंतरावर मी कोणता तरी एक पॉईंट पी घेतला. तर ह्या पॉईंट पी पाशी ब्राईट बँड येईल का डार्क बँड आपल्याला ते चेक करायचं. त्यामुळे इथून इथं येणारे याचे वेव्ह फ्रंट कमी फक्त रेनी दाखवलं, याचे वेव्ह फ्रंट रेनीच दाखवले. हे तिथून तिथं गेल्यानंतर दोघांमधल्या दोनच्या S1 आणि S2 जे काय सोर्सेस आहे दोघांमधला पाथ डिफरन्स इथं काढता येईल आपल्याला. इथून याच्यावर जर इथं लंब टाकला नॉर्मल याच्यावर, त्याला मी पॉईंट डी म्हणतो. S1P याची जेवढी लांबी आहे पाथची, समजा तो आहे 100 मीटर, तसाच DP म्हणजे इथून इथपर्यंत हे लंब टाकलेलं कळत असेल तर हे S1P आणि DP हे दोघं सारखे झाले, म्हणजे दोघांमध्ये एवढा पाथ डिफरन्स झाला. एवढा हा पाथ डिफरन्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे काढता येईल. मी एक साध्या पद्धतीने काढतो. हा अँगल जर थिटा असेल, हा अँगल थिटा, हे डिस्टन्स माहिती आहे S1 आणि S2 मधलं डी, तर हा पाथ डिफरन्स म्हणजे S2D किती येणार आहे. S2D म्हणजे साईन थिटा जर घेतला आपण इथं साईन थिटा, तर S2D डिवायडेड बाय डी, समोरची बाजू डिवायडेड जे काय येणार आहे हे S1D S2 म्हणजे डी येणार आहे. त्यामुळे साईन थिटा बरोबर काय येणार आहे S2D आपल्यासाठी लिहितो डिवायडेड बाय स्मॉल डी. आणि त्यामुळे S2D तो येणार आहे स्मॉल डी साईन थिटा. पाथ डिफरन्स इथं जो आहे डी साईन थिटा आलं ते आत्ता मी काढून दाखवलं आपल्याला. साध्या भागी पण आपण ते लक्षात घेत नाही आणि आपल्याला त्याच क्रिया येत नसतात. त्यामुळे हे S2D जे आलं ते पाथ डिफरन्स शब्दांमध्येच अर्थ आहे, तो पाथमधला डिफरन्स झाला, रस्त्यातला डिफरन्स झाला. आपण शब्दशः अर्थ लक्षात घेत नाही कधी. तो आला डी साईन थिटा. इन टर्म्स ऑफ द थिटा आला डी साईन थिटा, म्हणजे
इन टर्म्स ऑफ द थिटा म्हणजे अँगलच्या फॉर्ममध्ये काढलं मी. ठीक आहे. अनेक पद्धतीने आपल्याला काढता येईल. डी साईन थिटा. आता हा पॉईंट पी जर इथं जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येत असेल, पॉईंट पी पाशी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येतो का डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, त्यानुसार कन्स्ट्रक्टिव्ह येत असेल तर पाथ डिफरन्स किती आला पाहिजे, मगाच्या कंडिशननुसार लॅम्बडा डी आला पाहिजे. काय एन लॅम्बडा आला पाहिजे. कंडिशन फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स लिहिली होती आपण इन टर्म्स ऑफ द पाथ डिफरन्स एन लॅम्बडा, आणि कंडिशन फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स लिहिली होती ती 2 - 1 इंटू लॅम्बडा बाय 2. म्हणजेच हा पॉईंट पी जर ब्राईट बँड असेल तर पाथ डिफरन्स एन लॅम्बडा होईल, आणि पॉईंट पी वाय अंतरावरचा पॉईंट पी डार्क बँड जर तिथे येणार असेल तर पाथ डिफरन्स एवढा होईल, डार्क इंटरफरन्स तिथे येणार असेल तर. आता ते मी याच्याशी मॅच करतो. हा पाथ डिफरन्स जो आला तो याच्याशी मॅच केला डी साईन, म्हणजे डी साईन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा ठेवला. हा पाथ डिफरन्स जो आहे तो जर एन लॅम्बडा आला तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होईल, आणि डी साईन थिटा इट इज इक्वल टू एवढं आलं तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होईल. आणि आता थोडं वेगळं बेसिक वापरून राहिलो मी, आपल्याला पटकन काढायचं त्यामुळे थोडं बेसिक वेगळं वापरतो. हा अँगल जो आहे तो स्मॉल अँगल आहे, हे दिसायला आपल्याला भरपूर जरी असेल तर हा अँगल जो आहे तो थिटा जो आहे तो स्मॉल अँगल आहे, आणि त्यामुळं तो थिटा म्हणजे इथं हा अँगल जो होणार आहे इथं याच्या सेंटरपासून हा अँगल जो आहे तो बाय जॉमेट्री हा अँगल थिटा येणार आहे, व्हेरी स्मॉल येणार आहे. आणि अँगल जर व्हेरी स्मॉल असेल तर त्याचा साईन रेशो, अँगल इज इन रेडियन आणि स्मॉल जर असेल तर साईन रेशो अप्रॉक्सिमेटली थिटा येतो, आणि नुसता साईन नाही, कोणत्या अँगलचा साईन आणि टॅन रेशो. इफ द अँगल इज व्हेरी स्मॉल then angle is small and in a radian, then sin theta and tan theta are almost approximately equal to theta. कॉस नाही येत. टेबल आपण एकदा चेक करायचं. हजारो ठिकाणी हजारो वेळेस शिक्षक बोललेले असतात, आपण कधी चेक नाही केले. साईन आणि टॅन थिटा ऑलमोस्ट थिटा येतात, त्यामुळे हे टॅन थिटा, साईन थिटा म्हणजे टॅन थिटा झालं, साईन थिटा म्हणजेच टॅन थिटा झालं आपल्यासाठी लिहितो मी. आणि टॅन थिटा म्हणजेच काय, धिस डिस्टन्स वाय डिवायडेड बाय धिस डिस्टन्स म्हणजेच कॅपिटल डी. हा कॅपिटल डी, हा डी नाही, ह्या पॉईंटला पाहिजे तर वेगळं नाव देऊ आपण, इथं जे काय परपेंडिक्युलर कॅपिटल डी म्हणजेच हे डिस्टन्स स्क्रीन आणि सोर्सेसमधलं डिस्टन्स वाय डिवायडेड बाय स्मॉल वाय डिवायडेड बाय कॅपिटल डी, हे आलं डी साईन थिटाचे. इथं पण ती टाकली तर स्मॉल डी इंटू वाय डिवायडेड बाय कॅपिटल डी. हे पुढं सरळ केलं, हे पुढं सरळ केलं तर आपल्याला डायरेक्ट याच्यावरनं वाय बरोबर त्या अंतरावर कोणता काय ब्राईट बँड कधी येणार आहे, किंवा इकडे त्या अंतरावर तोच डार्क बँड कधी असणार आहे. तर वाय इज इक्वल टू एन लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी. वाय इज इक्वल टू वायसाठी सिम्प्लिफाय केलं, हा त्या अंतरावर कोणत्या अंतरावर ब्राईट बँड येणार आहे, सेंटर म्हणजे ओपासून किती किती अंतरावर ब्राईट बँड येणार आहे, किंवा सेंटरपासून किती किती अंतरावर डार्क बँड येणार आहे. वायसाठी सिम्प्लिफाय केलं, ट्वाईस एन मायनस 1 लॅम्बडा बाय 2. तसाच हा कॅपिटल डी वरती आला आणि स्मॉल डी खाली आला, त्यामुळे ह्याला ट्वाईस एन मायनस 1 कॅपिटल डी लॅम्बडा अपॉन ट्वाईस, हा 2 तसाच आणि हा स्मॉल डी, ह्या अंतरावर डार्क बँड येणार आहे. म्हणजे हा पॉईंट पी जो आहे तो ब्राईट किंवा डार्क कधी असेल, हे असं जेव्हा जेव्हा येणार आहे तेव्हा तेव्हा ब्राईट असेल, असं जेव्हा जेव्हा येणार आहे तेव्हा तो डार्क असेल. यांची व्हॅल्यू मी इथं 1 2 3 4 टाकली तर पहिला ब्राईट बँड होईल
यांची व्हॅल्यू 1 टाकली, 2 टाकली तर दुसरा होईल, 3 टाकली तर तिसरा होईल. आणि कोणत्याही दोन ब्राईट बँडमधलं डिस्टन्स ते म्हणजेच काय होईल, फ्रिंजची विड्थ होईल. फ्रिंजची विड्थ दोन ब्राईट बँडमधलं डिस्टन्स म्हणजे हा सेंटर ते हा सेंटर, ही फ्रिंज विड्थ होईल. किंवा दोन डार्कमधलं डिस्टन्स, दोन डार्क बँडमधलं डिस्टन्स म्हणजे हा डार्क बँडचा सेंटर आणि हा पुढच्या डार्क बँडचा सेंटर, ही फ्रिंज विड्थ होईल. फ्रिंज विड्थ आपण डब्ल्यू किंवा कॅपिटल एक्सने दाखवणार आहे. कॅपिटल एक्सने किंवा डब्ल्यूने, मी इथं कॅपिटल एक्सने दाखवतो. पुस्तकामध्ये काही ठिकाणी कॅपिटल, काही ठिकाणी डब्ल्यू आपलं अजून जम्बलिंग होणार आहे, त्यामुळं मी फ्रिंज विड्थ जे आहे ते कॅपिटल डब्ल्यूच्या ऐवजी एक्सने दाखवतो. त्यामुळं कोणतीही पुढचा, आत्ता मी बोललो यांची व्हॅल्यू 1 ठेवली तर पहिला ब्राईट बँड येईल, लॅम्बडा डी अपॉन डी. यांची व्हॅल्यू 1 ठेवली तर, यांची व्हॅल्यू 2 ठेवली तर 2 लॅम्बडा डी अपॉन डी म्हणजे पुढचा ब्राईट बँड येईल. त्यामुळे पुढचा वजा आधीचं म्हणजे फ्रिंज विड्थ होईल. आणि ती फ्रिंज विड्थ मी आत्ता बोललो, त्यामुळे हे पुढचं वजा आधीचं, पुढचं म्हणजे हे असं आलं 2 लॅम्बडा डी अपॉन डी मायनस लॅम्बडा डी अपॉन डी 1. हे एन 2 ठेवली यांची व्हॅल्यू ही, आणि यांची व्हॅल्यू 1 ठेवली ही. आणि त्यामुळे हे टोटल कॅल्क्युलेशन झालं. टोटल कॅल्क्युलेशन जे आलं ते लॅम्बडा डी अपॉन डी आलं. फ्रिंज विड्थ आली, येणी काढली. सेम टाईपनी येणी जरी काढली तर यांची व्हॅल्यू 1 2 3 ठेवल्या, त्या टाईपनी y1 y2 y3 म्हणजे पहिला डार्क, दुसरा डार्क, तिसरा डार्क असं लिहिता येईल. आणि मग कोणताही पुढचा वजा त्याच्या जस्ट आधीचा, ते जे येईल ते फ्रिंज विड्थच येणार आहे. फ्रिंज विड्थ एवढी आली, फ्रिंज विड्थ. आता नीट थोडं ऐकायचं. हे वाय जे येते काय आलं, डिस्टन्स ऑफ द यंथ ब्राईट बँड, एन लॅम्बडा डी अपॉन डी म्हणजे हे काय आलं, वाय इज द डिस्टन्स ऑफ द यंथ ब्राईट बँड फ्रॉम सेंट्रल. किंवा इथं वाय हे जे डिस्टन्स आलं, यंथ डार्क बँड फ्रॉम सेंटर. त्यामुळे तेच मी थोडं असं लिहितो, डिस्टन्स ऑफ द यंथ ब्राईट बँड फ्रॉम सेंटर किती आलं ते एन तसाच. आणि एवढ्याची व्हॅल्यू किती आहे खरी, ती एक्स आहे, लॅम्बडा डी अपॉन डी म्हणजेच फॉर्म्युला तयार झाला एन इंटू एक्स. डिस्टन्स ऑफ द यंथ ब्राईट बँड, फ्रिंज विड्थ गुणुले एन. किंवा डिस्टन्स ऑफ द यंथ डार्क बँड, डिस्टन्स ऑफ द यंथ डार्क बँड, डी बी म्हणजे डार्क बँड, बी बी म्हणजे ब्राईट बँड. काय येणार आहे, सेम टाईपनी एवढ्याची व्हॅल्यू कॅपिटल एक्स झाली, कॅपिटल एक्स. त्यामुळे ते आलं 2n-1 कॅपिटल एक्स आणि हा डिवायडेड 2. तर हे आलं डिस्टन्स ऑफ द यंथ डार्क बँड, डिस्टन्स ऑफ द यंथ डार्क बँड फ्रॉम सेंट्रल पॉईंट किंवा सेंट्रल ब्राईट बँड. सेंट्रल ब्राईट बँडपासून हे फॉर्म्युलेने आपल्याला किमती काढावं लागणार आहे. MCQ सोडवताना चौथा ब्राईट बँड किती अंतरावर असेल, सातवा ब्राईट बँड किती अंतरावर असेल, चौथा आणि सातव्यातलं डिस्टन्स किती, फ्रिंज विड्थ किती, ह्या बाजूला चौथा आणि ह्या बाजूला पाचवा ब्राईट बँड, दोन्ही बाजूच्या इकडं चौथा ब्राईट बँड आणि इकडं पाचवा ब्राईट बँड, दोघांमधलं डिस्टन्स किती असेल, किंवा डार्क बँडच्या संदर्भात असे MCQज आपल्याला ह्या फॉर्म्युलेने सोडावं लागतील. फ्रिंज विड्थच्या संदर्भात हे फॉर्म्युला, हे फॉर्म्युले लागणार आहे आपल्याला. ते मिनिंगलेसनेच ते फॉर्म्युलेला लिहिले मी, आपण थोडं लक्षात घेऊन लिहिलं का जेणेकरून आपल्याला कन्सेप्टनुसार आपल्याला ते प्रॉब्लेम सोडवता येतात. हे झालं ॲक्च्युली इंटरफरन्स, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. त्याच्यावरनं इंटरफरन्स किंवा त्याचं इंटरफरन्सचं बेसिक. फ्रिंज विड्थ जी काय येणार आहे, अल्टरनेट ब्राईट डार्क बँड येणार आहे. तर ब्राईट आणि डार्क बँडची विड्थ सारखी असते. इथं ब्राईट आणि डार्क बँडची विड्थ सारखी असते. ब्राईट बँड जो येतो त्याची ब्राईटनेस जास्तीत जास्त असते, डार्क बँडची ब्राईटनेस कमी
कमी असते. याचा अर्थ ब्राईट बँड म्हणजे तिथं ब्राईटच आहे आणि डार्क बँड म्हणजे तिथं काळाकुट्ट अंधार आहे असं नाही. कम्पॅरेटिव्हली ब्राईट बँड जो आहे तो ब्राईट बँडची ब्राईटनेस जास्त असते आणि डार्क बँडची कमी असते. डार्क बँडची कमी असते. आता इथं ॲक्च्युली डार्क बँडची म्हणजे जिथं जिथं डार्क बँडाला आपण पाहिलं ॲम्प्लिट्यूड सारखा घेतला होता आपण दोन्ही व्यवसाय, त्यामुळे ॲम्प्लिट्यूड सारखा घेतला होता. त्यामुळं डार्क बँड जिथं जे येणार आहे आपल्या ह्या एक्सपेरिमेंटमध्ये तिथं ब्राईटनेस ऑलमोस्ट झिरो असणार आहे. आणि ब्राईट बँडच्या तिथं ब्राईटनेस जी आहे ती ट्वाईस ऑफ द ॲम्प्लिट्यूड आणि त्यानुसार ॲम्प्लिट्यूड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजे इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड. हे जर लक्षात येत असेल तर त्यानुसार ती येईल. हे एक लक्षात घ्यायचं. आपल्या डोक्यात बसलेलं ब्राईट बँड म्हणजे तिथं ब्राईट कलर असेल, ब्राईटनेस जास्त, आणि डार्क बँड म्हणजे तिथं अंधार. अंधार म्हणजे ॲक्च्युली इथं डार्क आपलं ॲम्प्लिट्यूड सारखे घेतलेलं आहे, त्यामुळे तिथं डार्क बँडच्या तिथं इंटेन्सिटी झिरो असेल. ठीक आहे. हे झालं इंटरफरन्स पॅटर्नचं. फार वेळ नाही घालवत आपण. आपल्याला पुढं बघायचं आहे. पुढचा बघायचा डिफ्रॅक्शन. डिफ्रॅक्शनचं थोडं बेसिक ऐकायचं आहे. हा दरवाजा आहे किंवा ही भिंत आहे, इथं दरवाजा आहे. साधं बेसिक बोलतो मी. हे दरवाजा इकडनं सूर्याची लाईट दरवाज्यातनं इथं घरामध्ये घुसते, ती ह्या टाईपनी इथं चालली. ह्या टाईपनी दरवाजा इथं, हा दरवाजा म्हणजे स्लिट झाली. हा दरवाजा म्हणजे स्लिट झाली. सनलाईट जी आली, दरवाजा उघडला पण कशी सनलाईट घरात येते दरवाजा उघडला का, तर असं इथं असं ह्या टाईपनी फोकस दिसतो. आणि त्याच वेळेस इथं थोडं ह्या साईडला सुद्धा थोडं आपल्याला ब्राईटनेस दिसते. फार अंधार नाही पण असं थोडा फेंट लाईट दिसते तिथं ह्या बाजूला. तर हे जे काय बेंडिंग ऑफ द लाईट झालं कुठं, ही भिंत आहे त्यामुळे हे भिंतीचं रिजन ऑफ इकडचं जे आहे ते रिजन ऑफ जॉमेट्रिकल शॅडो झालं. किंवा हे इथं भिंत आहे त्यामुळे हे इथं भिंतीपासून ह्या बाजूचं रिजन ऑफ जॉमेट्रिकल शॅडो झालं. तर बेंडिंग ऑफ द लाईट इन द रिजन ऑफ द जॉमेट्रिकल शॅडो कधी, when it passes through the some slit. This phenomenon is called diffraction actually. याला म्हणतात डिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. तर डिफ्रॅक्शन जे अजून भरपूर बोलता येईल आपल्याला, फक्त कळण्या इतकं बोललो मी. डिफ्रॅक्शन, धिस फिनॉमिनॉन, बेंडिंग म्हणजे लाईट कुठंतरी स्लिटपासनं किंवा कॉर्नरपासनं एखाद्या ऑब्स्टॅकलच्या कॉर्नरपासनं कुठून तरी पास होत असेल तर ती अशी सरळ चालली, सरळ जाणारच आहे, पण ती त्याच्या बाजूला त्याच्या जॉमेट्रिकल रिजन जास्त, जॉमेट्रिकल शॅडोचं रिजन त्या बाजूला थोडी स्प्रीड होते. तर दिस स्प्रीडिंग ऑफ द लाईट म्हणा किंवा बेंडिंग ऑफ द लाईट म्हणा इन द रिजन ऑफ जॉमेट्रिकल शॅडो ॲट द कॉर्नर्स ऑफ द स्लिट ऑर एनी ऑब्स्टॅकल दॅट इज कॉल्ड डिफ्रॅक्शन. त्याला डिफ्रॅक्शन म्हणतात. तर हे डिफ्रॅक्शनचं बेसिक झालं. ठीक आहे. आपल्याला ते संदर्भ फार जास्त बोलत नाही बसत, त्याच्यात वेळ जातो. तर डिफ्रॅक्शन पॅटर्न मगाशी जसा इंटरफरन्स पॅटर्न पाहिला पण तसा डिफ्रॅक्शन पॅटर्न, दोन टाईपचे डिफ्रॅक्शन आहे. फ्रेझनेल डिफ्रॅक्शन, फ्रेझनेल आणि दुसरं आहे फ्रनहोफर डिफ्रॅक्शन. फ्रनहोफर्स डिफ्रॅक्शन, फ्रेझनेल डिफ्रॅक्शन. तर आत्ता पाहिलं आपण सोर्स ऑफ लाईट जो आहे तो हा सोर्स ऑफ लाईट आहे आणि इकडं कुठेतरी स्क्रीन आहे. ह्या दोघांमधलं डिस्टन्स जर फायनाईट असेल, ह्या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ते फायनाईट असेल, सोर्स आणि स्क्रीनमधलं डिस्टन्स जे आहे ते फायनाईट असेल म्हणजे फार जास्त नसेल, तर फ्रेझनेल डिफ्रॅक्शन येतं. आणि दोघांमधला डिस्टन्स जे आहे तो सोर्स आणि स्क्रीन ह्या दोघांमधलं हे जे काय डिस्टन्स आहे
हे इनफायनाईट इनफायनाईट इनफायनाईटचा अर्थ आपण पाहिला. इनफायनाईट म्हणजे व्हेरी 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 लार्ज. तसं जर असेल तर फ्रंट उपरच डिफ्रॅक्शन येतं. हाच दोघांमधला बेसिक फरक आहे. इफ द डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन इज फायनाईट देन दॅट जे काय डिफ्रॅक्शन पॅटर्न येणार आहे दॅट इज फ्रेजनेल डिफ्रॅक्शन. आणि इफ द डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड स्क्रीन इज व्हेरी 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 लार्ज म्हणजेच इनफायनाईट साध्या शब्दात, देन द डिफ्रॅक्शन पॅटर्न जो असेल दॅट इज तो काय येणार आहे फ्रंट उपर डिफ्रॅक्शन येणार आहे. तर आपल्याला इथं फ्रंट उपरच डिफ्रॅक्शन बघायचं म्हणजे सोर्स ऑफ लाईट जो आहे तो इनफायनाईट म्हणजे व्हेरी 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 लार्ज डिस्टन्सवर घ्यायचा. फ्रंट उपरच डिफ्रॅक्शन. फ्रंट उपरच डिफ्रॅक्शन. तो सोर्स जो आहे तो व्हेरी लार्ज डिस्टन्सवर, इकडं कुठंतरी इनफायनाईट डिस्टन्सवर सोर्स आहे. त्याच्यापासून असे रेज येऊन राहिले. त्याच्यापासून साध्या भाषेत पाहिजे तर हायजनच्या वर्डिंगमध्ये असे वेगवेगळे वेव्ह फ्रंट चालले पुढं पुढं. हा वेव्ह फ्रंट, हा वेव्ह फ्रंट, हा वेव्ह फ्रंट. सोर्स इन्फिनिटीवर असल्यामुळं इथं जे काय वेव्ह फ्रंट हे प्लेन वेव्ह फ्रंट आले. मग इथं कुठंतरी वूड कार्डबोर्ड घेतलं, कार्डबोर्ड मागाच्या सारखं, आणि त्याला मी असं मोठं छिद्र पाडलं, मोठं छिद्र, खाच पाडली. हे खाच पाडले. ह्या दोघांमधलं मग अशी सोर्सेस होते S1 S2. इथं सोर्सेस नाही, इथं स्लिट आहे. हे स्लिट इथून इथपर्यंतच्या डिस्टन्सला स्मॉल डी म्हणतं. मागासारखं स्मॉल डीच्या ऐवजी मी ए म्हणतो. ए स्मॉल डी म्हणल्याने फरक नाही पडत. ही स्लिट झाली, स्लिट विड्थ व्हेरी लार्ज झाली, स्मॉल नाही झाली. सोर्सेस S1 S2 मगाचे पिन सोर्सेस होते इंटरफरन्समध्ये. इथं ही विड्थ ऑफ द स्लिट झाली आणि इकडं कुठंतरी स्क्रीन आहे. आता हे बाकीचं मी दाखवतच काही बसत नाही. इथनं इथं जो काय इथं मग आपल्याला लेन्स लावून आपल्याला डिफ्रॅक्शन पॅटर्न डायरेक्ट नाही येणार, लेन्स लावून तो येणार आहे. तर तो जो काय डिफ्रॅक्शन पॅटर्न येणार आहे, बाकीचं जास्त बोलतच नाही मी, तर त्याचा असा सेंट्रल मॅक्सिमा इज व्हेरी 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 ब्राईट येणार आहे. तर हा सेंट्रल मॅक्सिमा दॅट इज कॉल्ड प्रिन्सिपल मॅक्सिमा. प्रिन्सिपल मॅक्सिमा. आणि त्याच्यानंतर अल्टरनेट असे अल्टरनेट मॅक्सिमा मिनिमा मॅक्सिमा मिनिमा असे अल्टरनेट भरपूर मॅक्सिमा आणि मिनिमा असे येणार आहे. ट्रेमेंडसली त्यांची इंटेन्सिटी कमी कमी होत जाणार आहे. हे असं जास्त याचा दाखवला म्हणजे याची इंटेन्सिटी इज व्हेरी व्हेरी एक्स्ट्रीमली हाय असते. त्याच्यानंतर जे काय येणार आहे सेंट्रल मॅक्सिमा नंतर हा मिनिमा, हा मॅक्सिमा, मिनिमा, मॅक्सिमा, मिनिमा, मॅक्सिमा, मिनिमा असे त्यांच्या इंटेन्सिटी ट्रेमेंडसली कमी कमी होत जातात. नीट बघायचं, हे मोठी पीक दाखवले म्हणजे इंटेन्सिटी इज व्हेरी हाय. इकडं कमी कमी एकदम म्हणजे ट्रिमेंडसली डिक्रीज होणारे दाखवलं, एकदम डिक्रीज फास्टमध्ये डिक्रीज होणारे. इथं एकदम कमी झाले, इथं त्याच्या कम्पॅरेटिव्हली अजून कमी झाले. आपल्याला कळण्यासाठी ते थोडं दाखवलं नाही तर फार एकदम कमी कमी होत जाते. सेम टाईपने इकडं त्याच टाईपने पॅटर्न येणार, त्याच टाईपने इकडचा पॅटर्न येणार आहे. आपल्याला कळण्या इतकं करतो मी. तर या सेंट्रल मॅक्सिमाची ॲक्च्युली बाकीचं आता काहीच बोलत नाही मी, एवढंच लक्षात घ्यायचं. याची विड्थ जी असते, याची विड्थ मगाशी जशी फ्रिंज विड्थ आली होती लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी, तशी याची विड्थ काय येणार आहे सेंट्रल मॅक्सिमाची. इथं विड्थ जे येणार आहे इथं स्मॉल डीच्या ऐवजी आपण कॅपिटल डी, स्मॉल डीच्या ऐवजी ए म्हणलं. ह्या दोघांमधलं स्मॉल डीच्या ऐवजी येतं ई डी जरी म्हणलं फरक नाही पडत, तरी मी पुस्तकातले सिम्बॉल वापरलं, ए म्हणलं. इथं फ्रिंज विड्थ सेंट्रल मॅक्सिमाची पाहिजे तर डीच म्हणतो मी, इथं काही फरक नाही पडत. ही विड्थ ऑफ द स्लिट जे ती स्मॉल डीच म्हणतो. त्यामुळे मगाची जी फ्रिंज विड्थ आली होती इंटरफरन्समध्ये
त्याच्या डबल इथं याची येते. सेंट्रल मॅक्सिमाची फ्रिंज विड्थ जी येते डबल येते. आणि मग राहिलेले जे मॅक्सिमा मिनिमा आहे हे सेकंडरी मॅक्सिमा झाले. हे जे आहे सेकंडरी मॅक्सिमा झाले. आणि हे जे आहे सेकंडरी मिनिमा झाले. सेकंडरी मिनिमा. तर कोणत्याही शेजारी सेकंडरी मिनिमा किंवा सेकंडरी मॅक्सिमा त्याची फ्रिंज विड्थ जी आहे ती मगाच्या फ्रिंज विड्थ मगाशी जी आली होती इंटरफरन्समध्ये तेवढीच होणार आहे. म्हणजे सेकंडरी मॅक्सिमा आणि सेकंडरी मिनिमा जे काय त्यांच्या फ्रिंज विड्थ जे आहे त्या इंटरफरन्समध्ये जशा आल्या होत्या तशाच होणार आहे. आपण इथं सगळ्या गोष्टी काढत नाही बसत, ॲनालिटिकली फक्त आपण किंवा थोड्या स्टिक्स बघतोय त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे किंवा कसं लक्षात ठेवायचं, फॉर्म्युले कसे कुठं वापरायचे. यांच्या फ्रिंज विड्थ इकडचे जे सेकंडरी मिनिमा किंवा सेकंडरी मॅक्सिमा त्यांची फ्रिंज विड्थ जी आहे ती इंटरफरन्समध्ये जशी असते त्याच फॉर्म्युलेने तशीच राहील. फक्त इथं सेंट्रल मॅक्सिमाची त्याच्या डबल येते. ही फ्रिंज विड्थ झाली सेंट्रल मॅक्सिमाची. हा 2 जर काढला तर ही फ्रिंज विड्थ झाली कोणत्याही सेकंडरी मॅक्सिमा किंवा सेकंडरी मिनिमाची. हा एक बेसिक फरक लक्षात घ्यायचा इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन मधला. आणि अजून थोडं लक्षात घ्यायचं, मगाशी जसं डिस्टन्स ऑफ द वायथ ब्राईट बँड, डिस्टन्स वाय पॉईंट जो घेतला होता आपण सेंट्रलपासून, तो जो येत होता किती येत होता लॅम्बडा डी अपॉन कॅपिटल डी, एन लॅम्बडा डी अपॉन कॅपिटल डी. तो जो काय येत होता एन लॅम्बडा डी अपॉन कॅपिटल डी काय येत होता ते मी चेक करतो. हे वाय, हे स्मॉल डी आणि मग इकडचं डी साईन थिटा आलं होतं. डी साईन थिटा इज इक्वल टू वाय अपॉन डी आणि त्यामुळे थिटा इज इक्वल टू किंवा टॅन थिटा बरोबर वाय डी वाय अपॉन डी इंटू डी आणि मग इकडचं एन लॅम्बडा त्याच्यानं वाय जे आलं होतं एन लॅम्बडा स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, एन लॅम्बडा कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी असं आलं होतं. डिस्टन्स ऑफ द वायथ ब्राईट बँड बेसिकनुसार काढलं मी. डिस्टन्स ऑफ द वायथ ब्राईट बँड, वाय ब्राईट बँड, डिस्टन्स ऑफ द यंथ ब्राईट बँड फ्रॉम सेंट्रल ब्राईट बँड, फ्रॉम ब्राईट बँड मग असं काढलं होतं ते. हे जे काढलं होतं आता इथं फक्त एवढंच लक्षात घ्यायचं, हा जो याची विड्थ डबल झाली सेंट्रलची, इंटरफरन्स पॅटर्नमध्ये सगळ्यांच्या विड्थ सारख्या होत्या, सगळ्यांची इंटेन्सिटी सारखी होती. इथं सेंट्रल ब्राईट बँड जो आहे त्याला प्रिन्सिपल ब्राईट बँड म्हणतात, सेंट्रल प्रिन्सिपल, त्याची विड्थ जी डबल येते. इंटेन्सिटी तर इथं सगळ्यांची चेंजच होते, एक्स्ट्रीमली रॅन्डमली डिक्रीज होत जाते, सारखी नाही राहत. तिथं जसं ब्राईट बँड कोणताही ब्राईट बँड घेतला, पहिला असो नाही तर 100 नंबरचा असो नाही तर इकडं 1000व्या नंबरचा असो, इंटेन्सिटी सगळीकडं सारखी राहत होती ब्राईट बँडची किंवा डार्क बँडची, त्याच सगळीकडं त्यानुसार राहत होती. तशी इथं इंटेन्सिटी ब्राईट बँड आणि डार्क बँडची एकदम ट्रेमेंडसली चेंज होत जाते, कमी कमी होत जाते. सेंट्रलची एकदम जास्त असते. इथं एवढंच लक्षात घ्यायचं की याची विड्थ डबल आहे, त्यामुळे तो त्याच्यात जो सेंटरचा आला होता तो इकडं अर्धेने इकडं आणि इकडे हे पुढचं शिफ्ट होणार आहे. त्यामुळे तिथं जे आलं होतं डिस्टन्स ऑफ द यंथ ब्राईट बँड आणि तिथं जे आलं होतं डिस्टन्स ऑफ द यंथ डार्क बँड, ते नेमकं इथं उलटं येणार आहे. ते नेमकं इथं उलटं येणार म्हणजे डिस्टन्स ऑफ द यंथ ब्राईट बँडच्या ऐवजी हे डार्क बँडचं होईल. डिस्टन्स ऑफ द यंथ डार्क बँड, तिथं जे आलं होतं ब्राईट बँडचं डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर, तसं इथं डिस्टन्स ऑफ द कोणतं सेकंडरी मिनिमा, ब्राईट म्हणजेच तिथं ब्राईट आलं होतं ते याच्या
त्याच्या उलट्यासाठी इथं अप्लाय होईल, म्हणजेच मिनिमासाठी. इथं काय ब्राईट आणि डार्क नाही, इथं सेकंडरी मिनिमा मॅक्सिमा आहे. त्यामुळे डिस्टन्स ऑफ द nth सेकंडरी मिनिमासाठी येईल. फ्रॉम दी सेंट्रल ब्राईट, फ्रॉम दी प्रिन्सिपल ब्राईट. ते जे मॅक्सिमासाठी आलं होतं म्हणजे ब्राईट बँडसाठी, ते इथं मिनिमासाठी येईल. आणि तिथं जे मिनिमासाठी म्हणजे डार्कसाठी आलं होतं ते इथं मॅक्सिमासाठी येईल. एवढंच लक्षात घ्यायचं इंटरफरन्सचे प्रॉब्लेम सोडवताना. आणि परत अजून हे जे आलेलं आहे एक्स इज इक्वल टू किंवा वाय इज इक्वल टू एन लॅमडा डी अपॉन डी, एन लॅमडा डी अपॉन डी. तर त्याच्यातला वाय अपॉन लॅमडा किंवा वाय अपॉन डी, हा डी खाली घेतला मी. वाय इज इक्वल टू एन लॅमडा डी अपॉन स्मॉल डी. एन इज इक्वल टू 1 घेतो मी, पहिला ब्राईट बँड घेतो. वाय इज इक्वल टू लॅमडा डी अपॉन डी. तर वाय खाली मी डी घेतला कॅपिटल, हा लॅमडा आणि हा डी, हा कॅपिटल डी मी इकडं खाली घेतला. तर ॲक्च्युली हे झालं वाय अपॉन डी, किंवा इकडं राहिलं लॅमडा अपॉन स्मॉल डी. हे आलं ॲक्च्युली अँग्युलर फ्रिंज विड्थ. ही जशी फ्रिंज विड्थ येते, कोणती याच्यावरनं फ्रिंज विड्थ जी आली होती, फ्रिंज विड्थ जी आली होती एक्स इज इक्वल टू लॅमडा डी अपॉन डी, ही जशी फ्रिंज विड्थ येते तसं मी हे जर डी खाली घेतलं, हे डी खाली घेतलं, तर हे एक्स अपॉन डी असं म्हणा पाहिजे. तर खरं हे एकाचसाठी लागू होईल आपल्याला. वाय जे आहे ते वाय डिस्टन्स म्हणजे कोणतंही जे असेल ते, हे एक्स म्हणलं तर आपल्याला तेवढे एकाच फ्रिंज विड्थ म्हणजे सिंगलसाठी लागू होईल. त्यामुळे हा डी जर खाली घेतला आणि हे वाय म्हणजे याच्यासाठी म्हणा पाहिजे, तर फ्रिंज विड्थच्या ऐवजी हा शब्द लिहितो मी. आणि n1 घेतला. आपल्याला कसं लक्षात ठेवायचं तसं ठेवा. तर ही आली ॲक्च्युली अँग्युलर फ्रिंज विड्थ, वाय अपॉन कॅपिटल डी किंवा लॅमडा अपॉन स्मॉल डी, अँग्युलर फ्रिंज विड्थ. पुढचं 2-5 मिनटात आपल्याला संपवायचं आहे. पुढचं बघायचं मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोप. दोघांमधला हे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे. काल पाहिलं आपण जसं चष्मा, लेन्स, प्रिझम, पोलराइड, तसं मायक्रोस्कोप हे टेलिस्कोप हे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहे, ऑप्टिकल डिव्हायसेस आहे. तर मायक्रोस्कोप म्हणजे दूर, काय मायक्रोस्कोप म्हणजे मायक्रो म्हणजे सूक्ष्मदर्शक, शब्दांमध्येच अर्थ असतो. मायक्रोस्कोप बायोलॉजी लॅबमध्ये वापरतात. आणि टेलिस्कोप म्हणजे दुर्बीण, घराच्या छतावर, याच्या जॉग्राफी जे काय जॉग्राफिकल लॅब आहे तिथंच वरती लावलेले असते कॉलेजच्या, आकाशात बघण्यासाठी, तारेचा स्टडी करण्यासाठी दुर्बीण. आणि हे मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शक. मुद्दाम शब्द वापरतो, आपल्याला ते शब्दातच अर्थ असतो पण आपण लक्षात घेत नाही. बायोलॉजी लॅबमध्ये असं आपण इथं जवळ ठेवून बघतो. म्हणजे मायक्रोस्कोप जे आहे ते जवळच्या म्हणजे नियरेस्ट ऑब्जेक्ट बघण्यासाठी, नियरेस्ट ऑब्जेक्ट मोठ्या करून बघण्यासाठी. टेलिस्कोप जे आहे त्या लार्ज डिस्टन्सवरच्या ऑब्जेक्टचा स्टडी करण्यासाठी. दुर्बीण लावून आपण हजारो लाखो किलोमीटर बघत असतो. मायक्रोस्कोप इथं जवळ बघतो, मुद्दाम ते लक्षात घ्यायचं आपण. तर मायक्रोस्कोपमध्ये ऑब्जेक्ट जी आहे ती जवळ असते, टेलिस्कोपमध्ये ऑब्जेक्ट जी आहे ती दूरच्या अंतरावर असते. तर कोणते दोन ऑब्जेक्ट समजा अशा जवळ आहे, व्हेरी क्लोज, तर लांबून पाहिल्या, जवळ असू नये तर लांब असू, मायक्रोस्कोपमधनं पाहिलं तर आपल्याला त्यांच्यामध्ये डिस्टन्स दिसतं. नेकेड आयने पाहिले तर आपल्याला ते एकमेकाला चिटकलेले दिसतात. मायक्रोस्कोपिक म्हणजे बायोलॉजी लॅबमधले जे काय आपण मायक्रोस्कोप खालनं बघतो ते, तसं जर पाहिलं तर आपल्याला एकमेकाला चिकटलेले दिसतात. किंवा टेलिस्कोप, दोन तारे आपल्याला त्यांच्यामध्ये हजारो किलोमीटर अंतर असतं, पण आपल्याला इथून ते दोन वेगवेगळे
नाही दिसत, एकाच ठिकाणी म्हणजे चमकणारे दिसतात. हजारो किलोमीटर अंतर असतं. तर हे जे काय दिसतात जवळच्या म्हणजे व्हेरी क्लोज वाटणाऱ्या नेकेड आयने, जवळचे असू नाही तर लांबचे असू, दोन ऑब्जेक्ट जे आहेत त्या व्हेरी क्लोज असतात. क्लोज जरी असल्या तर त्या क्लोज वाटतात आपल्याला नेकेड आयने, पण त्यांच्यामध्ये डिस्टन्स असतं. तर हे जे काय डिस्टन्स आहे त्या दोघांमधलं सेपरेशन करण्याची जी ॲबिलिटी आहे ती ह्या इन्स्ट्रुमेंटची किंवा ह्या इन्स्ट्रुमेंटची, दॅट ॲबिलिटी टू सेपरेट दी ॲक्च्युली टू ऑब्जेक्ट्स विच आर व्हेरी क्लोज टू इच अदर. ॲक्च्युली त्या दोन ऑब्जेक्टचं पण सेपरेशन नाही करत आहे. जरी मी बोललो ॲबिलिटी टू सेपरेट दी टू ऑब्जेक्ट्स विच आर व्हेरी क्लोज टू इच अदर, तर ॲक्च्युली तसं नाही. द ॲबिलिटी ऑफ द इन्स्ट्रुमेंट टू सेपरेट दी इमेजेस दिसतात खरं ॲक्च्युली. त्याच्या थ्रू पाहिलं तर ते ऑब्जेक्ट नाही दिसत, त्यांच्या इमेजेस दिसतात. त्यामुळे द ॲबिलिटी ऑफ दिस इन्स्ट्रुमेंट टू सेपरेट दी images of the two objects which are very close to each other, that is called, त्याला म्हणतात रिझॉल्विंग पॉवर. रिझॉल्विंग पॉवर. आणि त्यामुळं आपल्याला मायक्रोस्कोपचा आणि टेलिस्कोपचा रिझॉल्विंग पॉवर काढायचा. आता मायक्रोस्कोप आणि टेलिस्कोपचा रिझॉल्विंग पॉवर ऑफ द मायक्रोस्कोप इथं वरती लिहितो. मला खाली रे डायग्राम थोडी काढायची. रिझॉल्विंग पॉवर ऑफ द टेलिस्कोप ते काढायचं आपल्याला. हे मायक्रोस्कोप आणि हा इकडं टेलिस्कोप. तर पुढं जाऊन जे काय येतं थोडं ऐकायचं. व्हॉट इज रिझॉल्विंग पॉवर बोललो मी. तर रिझॉल्विंग पॉवर जो आहे, अजून एक टर्म डिफाईन करतो मी, लिमिट ऑफ रिझोल्युशन. लिमिट ऑफ रिझोल्युशन आणि लिमिट ऑफ रिझोल्युशन म्हणजे काय? द मिनिमम सेपरेशन ॲट विच टू ऑब्जेक्ट्स, ॲक्च्युली आता आपण बोललो ऑब्जेक्ट नाही खरं ते इमेजेस आहे. द मिनिमम सेपरेशन ॲट विच the images of the two objects are just to be separated is called limit of resolution. त्याला म्हणतात लिमिट ऑफ रिझोल्युशन. the minimum separation at which the images of the two objects are just to be separated. जस्ट दोन ऑब्जेक्टच्या इमेजेस जस्ट सेपरेट होतील तर ते जे काय मिनिमम सेपरेशन आहे दॅट इज कॉल्ड लिमिट ऑफ रिझोल्युशन. आणि ते लिमिट ऑफ रिझोल्युशन जे येतं त्याचा रेसिप्रोकल म्हणजे रिझॉल्विंग पॉवर येतो. लिमिट ऑफ रिझोल्युशन जे येतं त्याचा रेसिप्रोकल म्हणजेच रिझॉल्विंग पॉवर येतं. त्यामुळे रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्युशन. आता नीट ऐकायचं फक्त. परत लिमिट ऑफ रिझोल्युशन जे आहे ते आत्ता मी बोललो दी मिनिमम सेपरेशन. हे जे काय मिनिमम सेपरेशन आहे, मिनिमम सेपरेशन जे आहे ते मायक्रोस्कोपमध्ये जे येतं ते इन टर्म्स ऑफ द डिस्टन्स येतं. इन टर्म्स ऑफ द डिस्टन्स येतं आणि टेलिस्कोपमध्ये इन टर्म्स ऑफ द अँगल येतं. म्हणजे हे लिमिट ऑफ रिझोल्युशन ही फॉर द मायक्रोस्कोप जे आहे ते इन द फॉर्म ऑफ डिस्टन्स आणि फॉर द टेलिस्कोप दॅट इज इन द फॉर्म ऑफ अ अँगल. त्यामुळे हे लिमिट ऑफ रिझोल्युशन दॅट मे बी लिनियर ऑर दॅट मे बी द अँग्युलर. लिनियर म्हणजे डिस्टन्स आणि अँग्युलर. लिनियर जे आहे ते मायक्रोस्कोपमध्ये येतं, अँग्युलर जे आहे ते टेलिस्कोपमध्ये येतं. त्यामुळे याचं रिझोल्युशन जे आहे ते अँगलच्या फॉर्ममध्ये येईल, याचं रिझोल्युशन जे येईल डिस्टन्सच्या फॉर्ममध्ये येईल. आणि पुढं जाऊन आता परत ऐकायचं आहे. पुढं जाऊन थोडे रे डायग्राम काढतो मी. मायक्रोस्कोप हा ऑब्जेक्टिव्ह झाला समजा. ऑब्जेक्टिव्ह ह्या दोन वस्तू आहे इथं जवळ आहेत. आत्ता पाहिलं मायक्रोस्कोप बायोलॉजी लॅबमध्ये जवळ वस्तू असतात. त्यामुळे हे दोन वस्तू
इथं जवळ आहे, व्हेरी क्लोज टू इच अदर. तर याचे रे डायग्राम काढून राहिलो मी कळण्या इतकी फास्टमध्ये. याची रे डायग्राम अशी येईल, रे डायग्राम. ठीक आहे, ह्या टाईपने येणार आहे खरेदी. याची रे डायग्राम ह्या टाईपने अशी येणार आहे काहीतरी, ह्या टाईपने. समजा ही ए आणि बी ह्या दोन क्लोज, व्हेरी क्लोज आहे, दोघांमधला डिस्टन्स डी आहे. तर याची इथं हा ए डॅश, हा ए आणि बी इथं इन्व्हर्ट होणार आहे, इन्व्हर्ट इमेज येते. मायक्रोस्कोपमधनं पाहिलं, मायक्रोस्कोपच्या ऑब्जेक्टिव्हमधनं, तर ती इन्व्हर्टेड आणि मॅग्निफायची इमेज येणार आहे. त्यामुळे ए इथं जी होती ती इथं होणार आहे, ए डॅश, आणि हे बाजूला जी होती ती इथं सेंटरला म्हणजे बी डॅश, अशी इन्व्हर्टेड इमेज येणार आहे. हे मायक्रोस्कोपची साधी रे डायग्राम काढली कळण्या इतकी. तर हा जो अँगल आला, हा अँगल, ह्या अँगलला अल्फा म्हणतो मी. अँगल मेड बाय द ऑब्जेक्ट्स विथ ऑब्जेक्टिव्ह, ह्या दोन ऑब्जेक्ट्सनी व्हेरी क्लोज टू इच अदर आहे, त्यांनी ह्या ऑब्जेक्टिव्ह बरोबर केलेला अँगल, त्याला अल्फा म्हणलं मी. तर ह्या केसमध्ये जे येतं, किंवा इथं पण त्याच टाईपने येणार आहे. हा ऑब्जेक्टिव्ह झाला, टेलिस्कोपचा ऑब्जेक्टिव्ह. इथं इन्फिनिटीवरनं रेज येऊन राहिले, ऑब्जेक्ट जे आहे ते इन्फिनिटीवर आहे. त्यामुळे याची रे डायग्राम ॲक्च्युली ह्या टाईपने होणार आहे. याची रे डायग्राम कळण्या इतकं काढतो मी, कळण्या इतकं काढतो मी. इथं हे बेंडिंग समजा हे अँगल थिटा आहे, हा अँगल थिटा, हा अँगल थिटा, अँगल थिटा. तर ह्या टाईपने याचं रे डायग्राम येणार आहे, ह्या टाईपने. हे दोघांमधलं सेपरेशन होईल, ज्या काय दोन ऑब्जेक्ट व्हेरी क्लोज आहे इन्फिनिटी डिस्टन्सवर, त्या दोघांमधलं सेपरेशन इथं येणार. तर हा अँगल थिटा झाला. ह्या ऑब्जेक्टिव्हचा डायमीटर कॅपिटल डी झाला. तर इथं आपल्याला हे स्मॉल डीचे म्हणजे लिमिट ऑफ लिनियर सेपरेशन काढायचं, किंवा इथं थिटाचे म्हणजे लिमिट ऑफ अँग्युलर सेपरेशन काढायचं. त्याच्यात व्हॅल्यू टाकली का ते त्याचा रिझॉल्विंग पॉवर येईल. तर इथं जे काय येतं, इथला रिझॉल्विंग पॉवर जे येतो, नीट ऐकायचं, याचं लिमिट ऑफ रिझोल्युशन, इथं हे जे काय पाथ डिफरन्स येणार आहे, हे जे काय रेज येऊन राहिला तिथला पाथ डिफरन्स जो येतो, पाथ डिफरन्स इथला ट्वाईस म्यू डी साईन हा अल्फा इतका येतो. कॅल्क्युलेशनने येतो, ते आपल्याला सिलेबसमध्ये काढायची गरज नाही, डायरेक्ट फॉर्म्युला आहे. आणि अकॉर्डिंग टू रिलाइज क्रायटेरियन, हा पाथ डिफरन्स जर लॅम्बडा असेल, पाथ डिफरन्स जर लॅम्बडा असेल, म्हणजे हा पाथ डिफरन्स जर लॅम्बडा असेल, तर तिथं काय येणार आहे, म्हणजे ती पाथ डिफरन्स हा डायग्रॅमॅटिकली 2 म्यू डी साईन अल्फा येतो. आणि तो पाथ डिफरन्स जर लॅम्बडा असेल, तर तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येतो, म्हणजे अकॉर्डिंग टू रिलायन्स क्रायटेरिया दिस पाथ डिफरन्स जो येतो तो लॅम्बडा येतो. ट्वाईस म्यू डी साईन अल्फा कॅल्क्युलेशन हा येतो, आणि बाय क्रायटेरिया रिलायन्स क्रायटेरियानुसार हा येतो. याच्यावरनं डीची किंमत आली किती, लॅम्बडा अपॉन ट्वाईस म्यू साईन थिट अल्फा. त्यामुळे ह्या डीची किंमत टाकली मी, रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू 1 अपॉन डी, म्हणजेच रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू 1 अपॉन डीची किंमत टाकली ट्वाईस म्यू साईन अल्फा, लॅम्बडा अपॉन ट्वाईस म्यू साईन अल्फा, म्हणजे उलटं झालं, उलटं झालं. हे डीची किंमत इथं टाकली, ते वरती आलं, त्यामुळे ते आलं रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू लॅम्बडा खाली आणि वरती ट्वाईस म्यू साईन अल्फा. ह्याला रिझॉल्विंग पॉवर ऑफ द टेलिस्कोप. तर कशावर अवलंबून आहे, काय इथं दिसतं, म्यू म्हणजे ह्या म्यू म्हणजे ह्या दोघांमधला जे काय मीडियम आहे, इथं एअर मीडियम असेल तर त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स झाला. अल्फा म्हणजे काय पाहिलं, आणि लॅम्बडा म्हणजे जी काय लाईट आहे तिची वेवलेंथ.
सेम टाईपने आता इथला रिझॉल्विंग पॉवर जो आहे आपल्याला, इथला जो अँगल ऑफ रिझोल्युशन इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ आणि इट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी ऑब्जेक्टिव्हचा डायमीटर. मायक्रो टेलिस्कोपमधला, हे टेलिस्कोपचं इकडं. आणि मग तो इथला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी जो येतो तो 1.22 येतो. आणि त्यामुळं ती 1 याची किंमत टाकली मी, त्यामुळे ह्याला डी इंटू 1.22 लॅम्बडा. त्यामुळे जे काय आलं रिझॉल्विंग पॉवर तो आला 1.22 लॅम्बडा अपॉन कॅपिटल डी. रिझॉल्विंग पॉवर ऑफ द टेलिस्कोप इथं दिसतो तो कसा आहे, काय आहे, कसा अवलंबून आहे, कसा चेंज होईल, कसा डिक्रीज इन्क्रीज होईल, कशावर डिपेंड आहे. तर हा म्यू साईन अल्फा, ह्या म्यू साईन अल्फालाच काय म्हणतात, न्यूमरिकल ॲपर्चर म्हणतात. म्यू साईन अल्फाला न्यूमरिकल ॲपर्चर म्हणतात. त्यामुळे ते अजून रिझॉल्विंग पॉवर इन टर्म्स ऑफ द वेगळ्या शब्दात लिहिला मी, तो जो आला तो ट्वाईस म्यू साईन अल्फाला एन ए म्हणजेच न्यूमरिकल ॲपर्चर म्हणतात. हे न्यूमरिकल ॲपर्चर म्हणजेच म्यू साईन अल्फाची किंमत मॅक्सिमम जी असते ती 0.6 असते. मॅक्सिमम जी असते ती 0.6 असते. ठीक आहे, एवढी थेरी भरपूर झाली, बोलू तेवढं आपल्याला कमीच पडतं आहे. आपल्याला फक्त एम सी क्यू सोडवण्यासाठी आपल्याला साध्या साध्या बारीक गोष्टी लागतात. त्यामुळे ते मी तेवढं बोलतो आहे. आपण ते लक्षात घेतलं तर फायद्याचं आहे, नाही घेतलं तर त्याला आमचा नाविलाज आहे. आमचं करणं कर्तव्य आहे, ते आम्ही करतो. आपण किती समजून घ्यायचं, आपल्याला किती करायचं आहे, किती नाही, हे काही एकट्यासाठी नसतं. जे करणार आहे त्यांच्यासाठी, न करणाऱ्यांसाठी पण आहे. व्हिडिओ जरी लांबत असेल तर करणाऱ्यांसाठी ते फायद्याचं आहे. न करणाऱ्याने तेवढं फक्त आपलं जस्ट मेकॅनिकली केल्याचा भास घरच्यांसाठी येत असतो, किंवा त्या टाईपने वरवर बघायचं असतं. त्याचा फायदा तोटा फार होत नसतो. फक्त एक आपल्या मनाचं समाधान असतं. करायचं असेल तर ते पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने, पूर्ण अर्थाने करावं लागतं, तर आपले मार्क वाढतात. तर आपल्याला सी ई टीला इकडे तिकडे मार्क वाढतात. पूर्ण अर्थाने केलं पण आम्ही जे बोलतो ते केलं तर आपले 100% मार्क त्या टॉपिकचे आपले कवर होऊ शकतात. तर ठीक आहे, आपण याच्यानंतर पुढचा थर्ड सेक्शनमध्ये फर्स्ट आणि पार्ट किंवा आत्ता हा सेकंड पार्ट पाहिला, तर थर्ड पार्टमध्ये आपण याच्या उद्या एम सी क्यू सोडवणार आहे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.